तर आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याची काहींना पोटदुखी आहे। आदित्य ठाकरे हे गैरहजर होते। शिंदेंकडून ही टोलेबाजी केली गेली आहे। बीडीडीच्या कार्यक्रमातून आदित्य ठाकरे यांनी काढता पाय घेतला। यावर शिंदे यांनी हल्लाबोल केला। हा मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आपल्याला आणायचं आहे, यासाठी हे बीडीडी याचं एक उत्तम उदाहरण आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील बीडीडी चाळीचा विषय घेतला होता आणि त्यांनी देखील म्हटलं होतं की 40 लाख लोकांना, झोपडपट्टी वासियांना मोफत घर देण्याचा एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं। काही लोकांना वाटलं होणार नाही, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो हे स्वप्न साकार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि झोपडपट्टी मुक्त मुंबई हे करण्याचं देखील धोरण आपल्या सरकारचं। त्यांना भाषण करता येणार नाही हेही त्यांना सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आदित्य ठाकरेंचं नेमकं या कार्यक्रमात न जाण्याचं कारण भाषणाला संधी न मिळणं हे असू शकतं। मात्र एरवी पाहायला गेलं तर ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते या कार्यक्रमाला पोहोचणार आहेत। आदित्य ठाकरेंनी या सगळ्या ज्या प्रकल्पाचं आहे ते वेळोवेळी जाऊन माहिती घेतली होती। प्रकल्पाबद्दल जे आहे ते लवकरात लवकर ते बीडीडी चाळवासियांना घरं मिळावं आणि गणपतीपूर्वी हे जे आहे ते घरं त्यांना मिळावीत, त्यांच्या घरामध्ये गणपती जे आहे ते विराजमान व्हावे यासाठी त्यांनी आग्रही मागणी केली होती। मात्र या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जे आहे ते आदित्य ठाकरे आहेत ते गैरहजर असताना पाहायला मिळणार आहेत।